नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आम्ही आता लेण्यांद्रीमध्ये आहोत. आम्ही इथे स्टे केलं होतं, पाठीमागे बघू शकता इथे स्टे केलं होतं. तर आता लेण्यांद्रीकडे जाऊन तिथे बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. आणि आपण काल ओझर, महड आणि आम्ही पहिले महड नंतर पाली नंतर ओझरला खूप उशीर झाला, तुम्ही पाहिला असाल व्लॉगमध्ये. तर ह्या 3 ठिकाणी आम्ही काल पहिल्या दिवशी गेलो. आज दुसरा दिवस आहे अष्टविनायक यात्रेचा. तर चला तुम्हाला पुढच्या ट्रिप्स दाखवतो. गुड मॉर्निंग. नाश्ता करतात, तुम्हाला दाखवतो. चहा, पाणी, नाश्ता हे बघा. तुम्ही पाहू शकता ही शब्द किती डोंगर मस्त आहे आणि त्याच्यावर ढगाले लाव. वातावरण पण एकदम मस्त झालंय. तर आपण पाहू शकता इथे लेणी आहे. लेण्याद्री बोललो, लेण्याद्री आहे, लेण्याद्री नाहीये, माफी असावी, लेण्याद्री. तर इथे लेणी आहे, त्यामुळे बी आपल्याला इथे जायचं. तर चलो चल वेळ चालत आणि ऍक्च्युली बहुतेक थोडंफार हे काय बोलतो त्याला, चढण आहे वरती, डोंगर चढायचंय मेल. कम झालेलं आहे तर मित्रांनो, आम्ही आता आलोत त्या प्लेसवर जिथून जायचंय. ॲक्च्युली सीडीएस आहेत, पायऱ्या वगैरे बोलू शकता, गर्दी पण बघू शकता. आणि टायमिंग आहे 7चं. आम्ही आलो होतो 6-6:30ला आलोय. तर टायमिंगमुळे आम्हाला थांबायला लागलं. फायनली गेट उघडलेले आहे. वरती चालू खूपच गर्दी. वास करून तुम्ही नंतर अशी हिस्ट्री पहा. मित्रांनो हे बघा, ही एवढी माणसं चालत येतात. चला तर हळूहळू पोहोचतोय आपण. जस्ट काही अंतरावर आपण पोहोचणार आहोत. हॅलो मंडळी येते भरपूर. समोरचा नजारा माकडं आलं दिसत तुम्हाला, झाडावर आहेत बस बोलत. This is a view from heaven. हनुमंतराय चलो. अरे 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 मेन गेटच्या इथे एंट्री करणार आहोत. तर चला, गणपती बाप्पा मोरया मोरया.
ज्या सर्व विद्यार्थ्यांना ऍक्च्युली आपल्याला हो रे यार जय देव जय देव जय मूर्ती जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना पूर्ती जय देव जय देव नागदिक्पाला गौरी कुमरा चंदनाची उदी गंगेश्वरा रे दळी मुकुट शोभा तो भरा रुंदी पूर्णे चरणी घाबरिया जय देव मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानका मूर्ती जय देव जय देव पीतांबर परिवर वंदना वक्रतुंड त्रिनयना माता पाहे करुणा संकटी पाहे रक्षा वंदना जय देव जय देव. आपण पाहत आता हा स्तूप आहे. मला पण आयडिया नाही नक्की याची काय देखील पण मस्त मित्रांनो लवकर आलो आणि त्यात बाप्पाची आरती पण मिळाली. भारी वाटते. आम्ही फायनली आलो. त्यात दर्शन वगैरे झालं. दर्शन झालं लगेच आरती घेतली त्यांनी. आरती घेतली. काय नशीब आहे माझं. सगळ्यांच ऑब्विसली जे लवकर आले. बट ऍट द मोमेंटला म्हणजे जस्ट पाया पडून झालं. पाया पडलं बसलो थोडं तेवढाच आरती घेतली. भारी वाटते एकदम फ्रेश चलो. पाय वगैरे पडून झालेलं सगळं. आता आम्ही खाली जायला निघालो आहोत. वातावरण पण एकदम चांगलं आहे. तर चलो मित्रांनो झालेलं आहे दर्शन वगैरे. आता मी निघालो. आमची बस रेडी आहे. ओके माझा आउटफिट कसं दाखव आउटफिट तुझा तो नंतर परत चेंज होणार आहे मे बी संध्याकाळी. आउटफिट कसं आहे सांगा पहिले. तर चला आम्ही आता चाललोय. आम्ही आता निघणार आहोत रांजणगावसाठी. तर मे बी 2 तासाचं अंतर आहे रांजणगाववरून मग सिद्धटेक मे बी. तर आपण चला रांजणगावला भेटूया. गणपती बाप्पा मोरया.
पॅटीस बनवलेले तिथे सगळे खातात. माझा अवतार सोडून द्या तुम्ही, माझा अवतार खूप भारी आणि यस पॅटीस या खायला. तर हॅलो, आपण पोचलेलो आहोत आता रांजणगावामध्ये महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर सगळं व्यवस्थित होते. थोडा उशीर झाला ऍक्च्युली, 12:15 झाले. 8-9ला निघालो होतो आम्ही, आता वाजले 12:15. तर रांजणगावच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत. तुम्हाला आजूबाजूला एक दरवेळेस म्हणजे दर ठिकाणी जसं मंदिर असो, मंदिराच्या आजूबाजूला दुकानं. हे बघा आजूबाजूला परिसर म्हणजे मिठाईची दुकाने, खेळणी वगैरे वगैरे. तर आपण आता मंदिराकडे चाललेलो आहोत. इथे पण आज ऍक्च्युली गर्दी नसणार. आज रविवार आहे, मी गर्दी नसेल कारण का विनायकी होती त्याच्यामुळे गर्दी होती. आज गर्दी नसेल. तर चला आपण महागणपतीचं दर्शन घेऊया. चला, महागणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसला आहे आपल्याला आणि आपण तिकडे जाणार आहोत. त्या अगोदर आपल्याला नारळ वगैरे, फुलं वगैरे, दुर्वा वगैरे ते घ्यायलाच लागतं. तर पप्पा आम्ही घेतात फुलं दुर्वा आणि मग त्यांच्यासोबत आपण जाणार आहोत. आपण एंट्रन्स नाही आलोय कारण की आम्ही ऍक्च्युली दुसऱ्या साईडने आलेलो आहे, पण जाताना आपण त्या मार्गे जाणार. तर चला, घेतलेलं आहे ते एंट्रन्स. जे लोकांना दिसेल ते तुम्ही हात पाय धुवू शकता. मला पण हात पाय धुवायचे आहेत. चला, लाईन नाहीये पण पुढे जाऊन आहे. लाईनमध्ये राहा आणि दर्शन घ्या. तर चला आपण दर्शनासाठी जाऊया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आमचं. दर्शन हा आवारा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे. आणि इथे पाणी कुंड एक आयडिया नाही काय नक्की. तर हा मंदिर आहे आणि मंदिराचा कळस तुम्हाला दाखवतो. कळसाचं दर्शन घ्या. तर थोडं चेहरा फ्रेश दिसत असेल तर की आता तोंड धुवून आलेलो आहे मी आणि आता निघालोय. दर्शन व्यवस्थित झालं पार पूर्ण. तर आता हे रांजणगाव आहे, रांजणगावाचं दर्शन झालेलं आहे. आता हे इकडचं दर्शन घेऊन झालंय आणि इथून आम्ही आता निघणार आहोत सिद्धटेकला. तर इथून सिद्धटेक मे बी 2.5 तास आहे. तर चला आपण सिद्धटेककडे जाऊ. बाप्पा. जिथे आता आलो ना तिथून महागणपती उद्यान आहे. सगळं काही दाखवतो तुम्हाला. हे आहे उद्यान. व्यवस्थित मस्त असं नीट त्यांनी स्वच्छता ठेवलेली आहे. पुढे पण आहे हे बघा. ते नाव सुद्धा आहे महागणपती देवस्थान. असे वेगवेगळे हे काय म्हणतात त्याला, प्राणी आहेत. मीन्स बरोबरचे नाही आहेत, स्टॅच्यू टाइप्स. ओके, तर चला ते झालेलं आहे. आपण आता भेटूयात पुढच्या देवस्थानाकडे. चलो, आपण आता एक्झिट कडे म्हणजे बाहेरच्या जाण्यासाठी मार्गासाठी आलो. तिथून बोललो होतो तुम्हाला की आम्ही इथून यायला हवं होतं, पण आम्ही तिथून नाही येता
दुसऱ्या साईड आलो, त्या बाजूने आलो. तर हा आता बाहेर जाण्याचा मार्ग. कमान. तर धन्यवाद. तर मी इथून आलो तर तुम्ही पाहू शकता हा फ्रंट गेट आहे. इथून आपण एंट्री करतो. महागणपती रांजणगाव. गणपती बाप्पा मोरया. आम्ही पोचलेलो आहोत सिद्धटेक. 300 मीटर. कुमार के चालू आगे ना. तर मित्रांनो मंदिरात हे आहे सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकचं. हा एंट्री आहे. चला तर पाहूया. फायनली पोहोचलो आहोत. खूप लेट झालं. सिद्धिविनायकला पोहोचलेलो आहोत. तिथे ओके सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही निघालो आहोत. ऍक्च्युली पोहोचलेलो आहोत. तर आधी मातेचा प्रवास खूप भयंकर आणि खूप त्रासदायक होता. तो नाही दाखवलं की काही गरजेचं वाटलं. आपण अष्टविनायक करतो. अष्टविनायकामध्ये तर हा फक्त देवांचे ठिकाण ते दाखवण्याचा प्रयत्न. तर आपण जसं नेहमी साईडला वगैरे इतर वगैरे प्रसाद सामान वगैरे असं. तर किस्सा होते. पाऊस पडला. तिथे पाऊस पडतोय. मध्येच पाऊस आला. मध्येच गेला. तर तुम्हाला दाखवतो. चिंचवड देवस्थानचं सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी आपल्याला जायचंय. तर चला मंदिराचं दर्शन घेऊन येतो. जमलं तर तुम्हाला पण दर्शन दाखवतो. तर चला. गणपती बाप्पा मोरया. होशी मित्रांनो दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन झालं आमचं आणि आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरला. मे बी हा पंढरपूरलाच. तर हा दर्शनचा व्हिडिओ नाही काढता आला कारण की अलाउडच नाहीये. तर मी बाहेरून घेतलेलं आहे. गाभारा बोलतो त्याला. गाभाराचं घेतलेलं. तर मित्रांनो काही कारणास्तव माझ्या फोनची बॅटरी डेड व्हायला आली होती आणि डेड झालीच होती. माझ्या मते 1% होती. त्याच्यामुळे मला पुढचं शूट नाही करता आलं. त्यासाठी माफी असावी. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. बाय.